मालवण तालुक्यात अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त असे बस स्थानक उभारण्यात येत आहे। खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते मालवण एसटी स्टँडचे भूमिपूजन करण्यात आले। यासाठी एसटी महामंडळ व आमदार वैभव नाईक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी अद्ययावत बस स्थानक उभारणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले। आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मालवण इथं सुसज्ज बस स्थानक उभारण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता। श्रीयुत रावते यांनी याची दखल घेऊन बस स्थानकासाठी 3,12,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। यातून अद्ययावत असं बस स्थानक उभारण्यात येणार आहे। एसटीचा कारभार एकीकडे तोट्यात चालला असताना सुद्धा दुसरीकडे एसटीच्या माध्यमातून ह्या राज्यातल्या विविध स्थानकांचं चांगले दर्जेदार पद्धतीने नूतनीकरण करणं आणि त्याचबरोबर एसटीच्या ह्या सेवेमध्ये अधिकाधिक गाड्यांचा भरणा करणं आणि ते करत असताना ज्या सवलती देणं आवश्यक आहे, मग पत्रकार असतील, अंध अपंग असतील, त्यांना सुद्धा जास्तीत जास्त सवलती देण्याचं काम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री दिवाकरराव रावते साहेबांच्या माध्यमातून जे होते ते पूर्वी मागच्या 25 वर्षात कदापि झालेलं नाहीये। जवळजवळ नाही म्हटलं तर या संपूर्ण राज्यातले अशा पद्धतीने प्रशासनात 100 कोटीच्या आसपास केवळ नूतनीकरणात दिलेले आहे। केवळ नूतनीकरणासाठी 100 कोटी रुपये आणि त्याच्यातलं आमदार वैभव नाईकांवर रावते साहेबांचं विशेष प्रेम, माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम आणि त्यामुळे त्यांना जेवढा भरभरून निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये वैभव नाईकांचा असलेला स्वभाव, काम करण्याची पद्धत, एखादा विषय हाती घेतला तो पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र वाटेल ते करायचं, पण काम परिपूर्ण करायचं, हे जे काय वैशिष्ट्य आहे वैभवचं ते जाणून मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमचे सुधीर मुनगंटीवार असतील, वित्तमंत्री किंवा दिवाकर रावते साहेब असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून वैभव नाईकांच्या मतदारसंघातला किंवा आमचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर असतील, ह्या सर्वांकडून वैभव नाईकांच्या मतदारसंघाला जेवढं भरभरून दिलं गेलेलं आहे, मला वाटतं कोकणातला पहिला आमदार असेल की त्यांनी या मतदारसंघाच्या विकासाचा पूर्णपणे जो ध्यास घेतला तो पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आज एक चांगलं परिपूर्ण असं हे बस स्थानक होणार आहे, पण मला वाटतं, मला इतरत्र कुठे मला माहिती नाही, पण कोकणातलं रत्नागिरीच्या नंतरचं पहिलं हे बस स्थानक असेल की या ठिकाणी थिएटर बांधलं जाणार आहे। समजा दुर्दैवाने एसटी कधी लेट झाली तर लोक सहज जाऊन बसू शकतात आणि थोडं मनोरंजन होऊ शकतं आणि एसटीला जे काही उत्पादनाचं जे साधन पाहिजे त्याचा सुद्धा या ठिकाणी विचार केला गेलाय। मग सावंतवाडीमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं काय केलं जात आहे, पुण्याला सुद्धा तसंच दिलंय, रत्नागिरीमध्ये थोडं तरी मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे। सुदैवाने रसाळ साहेबांसारखा एक पॉझिटिव्ह अप्रोचचा अधिकारी मिळाला, एकदा फोन केलं की दुसऱ्यांदा त्यांना फोन करावाच लागत नाही। नेरुरकर साहेब असतील, बाकी त्यांचे सगळे असतील, हे सातत्याने फॉलोअप घेतात, म्हणजे पाठपुरावा करतात। या दोन्ही दोन्ही अधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या त्या शौचालयाचं एवढी प्रोसिजर फॉलो केली की त्याचा आता टेंडर निघालं आणि मला वाटतं 25 लाख रुपये खर्च करून आंबोली सारख्या त्या ठिकाणी ते शौचालय चांगल्या पद्धतीचं बांधलं जातं। लोकप्रतिनिधींनी आम्ही अशी किती चांगली कामं करायची ठरवली, पण अधिकारी जर त्या गतीने धावणार नसतील तर नाही काम होत। सुदैवाने एसटीला चांगल्या पद्धतीचे अधिकारी मिळालेले आहेत आणि म्हणून एसटी ही गरिबांची जीवनदायी आहे। ह्या एसटीला जगवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे आणि ती मजबूतीने उभी करायला पाहिजे। या दृष्टिकोनातून माननीय रावते साहेबांनी जे प्रकल्प हाती घेतले या एसटीच्या संदर्भात ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केले। त्याचबरोबर अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी सुद्धा आजपर्यंतच्या कोणत्या अर्थमंत्र्यांनी जेवढा निधी एसटीला दिला नव्हता तेवढा निधी यावेळेला रावते साहेबांनी मागणी केली, तेवढा त्यांनी दिलेला आहे। 1981 मध्ये मालवण तालुक्यात बस स्थानकाची उभारणी करण्यात आली। मात्र या बस स्थानकाला आता बरीच वर्ष झाल्यानं बस स्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे। तर नवीन बस स्थानकात बस स्थानकाच्या तळमजल्याला 6 प्लॅटफॉर्म, पॅसेंजर हॉल, पुरुष महिला स्वच्छतागृह, कॅटिंग, वेटिंग हॉल, दुकानगाळे, लेडीज रेस्टरूम, हिरकणी कक्ष, जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स आणि सर्व अद्ययावत सोयीसुविधा असणार आहेत। पहिल्या मजल्यावर बस स्थानकाच्या कामकाजाची कार्यालय, तर तिसऱ्या मजल्यावर अद्ययावत असं 60 सीटचं सिनेमागृह साकारलं जाणार आहे।
त्यामुळे या ठिकाणी नवं बसस्थानक व्हावं अशी मागणी प्रवाशांची आणि नागरिकांची होती। या मागणीची दखल घेऊन एसटी महामंडळानं आमदार नाईक यांच्या निवेदनाला दाद देऊन नवीन अद्ययावत असं बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच तयार असेल असं आश्वासन मालवणवासियांना दिलंय। बसस्थानक आणि त्या बसस्थानकामध्ये चांगलं सिनेमागृह या ठिकाणी होणार आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या अनेक सुविधा या बसस्थानकाच्या माध्यमातून होणार आहे। त्याचबरोबर मालवणमध्ये भुयारी गटाराच्या नदी असू दे, भुयारी लाईन मालवण स्टॉप असू दे किंवा मालवणची बंदर जेटी असू दे, अशी अनेक विकास कामं पूर्ण होत चाललेली आहेत आणि निश्चितपणे मालवण हे संपूर्ण कोकण किनाऱ्यामध्ये चांगलं शहर मानण्याचा मानस यापुढच्या काळामध्ये आमचा राहील। आमदार वैभव नाईक यांनी दखल घेऊन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून अद्ययावत असं बसस्थानक मंजूर करून घेतलंय। यात अंध आणि अपंगांसाठी 70 ते 75% सवलत दिली आहे। त्यामुळे भविष्यात प्रवाशांना याचा चांगलाच लाभ होणार आहे। अक्षय मालवणकर, कोकण नाऊ, मालवण।